योगी आदित्यनाथना नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदावरून हटवणार का? अशा पद्धतीच्या बातम्या काही प्रसारमाध्यमावरती सद्यस्थितीला फिरताना दिसत आहेत. मुळामध्ये या गोष्टीचं सद्यस्थितीला स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. कारण भारतीय जनता पार्टी देशामध्ये काँग्रेसनंतर अनेक वर्षानंतर एक काँग्रेसला विरोधक सक्षम विरोध देशभरामध्ये जर का कोणता पक्ष उभा राहिला असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे, कोणी नाकारून चालणार नाही. खरं तर भारतीय जनता पार्टीचं मूळ जर का आपण बघितलं असेल तर तो जनसंघातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी तयार झाली. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीची जी काही जडणघडण आहे, भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीचा आकार द्यायचा होता तो आकार दिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ज्यांना कोणाला राजकारणामध्ये यायचं होतं तो प्रत्येकजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आधारानं त्या ठिकाणी राजकारणामध्ये आला आणि राजकारणामध्ये त्याला दिशा दिली ती म्हणजे भारतीय जनता पार्टीनं. आणि देशाच्या राजकारणामध्ये अनेक असे चेहरे जे की भारतीय जनता पार्टीला मिळाले ते RSS कडूनच मिळालेले आहेत. प्रमोद महाजन असतील, अगदी गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, नरेंद्र मोदी असतील, योगी आदित्यनाथ असतील, अनेक सद्यस्थितीला देशाच्या राजकारणामध्ये राज्याची मुख्यमंत्री पदावरती बसलेले अनेक जण, अगदी देवेंद्र फडणवीस असतील, अनेक जणांची जडणघडण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झालेली आहे. त्यामध्येच एक कट्टर नागपंथी समूहाचं ज्या ठिकाणी योगी आदित्यनाथ जे की उत्तर प्रदेशचं त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. भारतीय जनता पार्टीला अनेक वर्षानंतर उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड बहुमत मिळालं आणि त्या बहुमतामध्ये मुख्यमंत्री झाले ते म्हणजे योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथ जे की एक संन्यासी चेहरा, एक हिंदू धर्माचा चेहरा म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पहिली पसंती योगींना होती आणि त्या पद्धतीने ते मुख्यमंत्री झाले. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर उत्तर प्रदेशचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीला आळा घालणे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कंपन्या आल्या, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची गुंतवणूक झाली ती गुंतवणूक काँग्रेसी विचारधारेचे यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, या अनेकांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या पद्धतीच्या गुंतवणुका केल्या. त्या गुंतवणूक करत असताना मुंबई पुण्यामध्ये सुरक्षितता असेल, गुन्हेगारी करण्याचा अत्यंत कमी टक्का असेल, यामुळे त्या ठिकाणचं वातावरण पोषक होतं. त्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या गुंतवणूक झाल्या. खरं तर उत्तर प्रदेशमध्ये मात्र ह्या दोन गोष्टींचं सर्वात मोठं प्रमाण होतं. गुन्हेगारी करण्याचं प्रचंड मोठं प्रमाण, त्याचबरोबर अनेक मोठ्या शस्त्रसाठा, त्याचबरोबर त्या ठिकाणची प्रचंड अशी हप्तेखोरी असेल, गुंडेगिरी असेल, या सर्व गोष्टीमुळं त्या ठिकाणी कोणतीही कंपनी, कोणतीही गुंतवणूक असेल किंवा राज्याचा विकास त्या ठिकाणी होत नव्हता. आणि त्यामुळं योगी आदित्यनाथ यांनी त्या ठिकाणी मुळावरतीच घाव घालण्याचं काम केलं आणि संपूर्ण तो गुन्हेगारी, त्या ठिकाणची भाईगिरी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणची हप्तेगिरी असेल, सर्व गोष्टी मुळासकट त्या ठिकाणी योगी आदित्यनाथांनी नष्ट करून टाकल्या. अनधिकृत बांधकामं असतील, अनधिकृत मोठमोठे त्या ठिकाणचे अनधिकृत बांधकामं जमिनी असतील, ज्या जमिनी त्या ठिकाणच्या डॉन लोकांनी हडपून टाकलेल्या होत्या, त्या सर्व जमिनीवरती त्या ठिकाणी हातोडा मारण्याचं काम योगी आदित्यनाथ यांनी केलं आणि त्यामुळेच त्यांना JCB मॅन म्हणून त्या ठिकाणी त्यांना संबोधलं जाऊ लागलं. परंतु नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये असं येऊ शकतं का की योगी आदित्यनाथ आपले स्पर्धक होऊ शकतात? तर याचं उत्तर आहे नो नो नो. कारण नरेंद्र मोदी यांना आपल्या क्षमतेवरती विश्वास आहे आणि योगी आदित्यनाथ यांनासुद्धा आपल्या क्षमतेवरती विश्वास आहे. ज्या पद्धतीनं अमित शहा स्वतःच्या क्षमतावरती विश्वास ठेवतात ते कधीही नरेंद्र मोदी यांना स्पर्धा करायला जात नाहीत. त्याच पद्धतीने योगी आदित्यनाथ हे कधीही नरेंद्र मोदींची स्पर्धा करण्यास जात नाहीत. उत्तर प्रदेशपुरतं योगी आदित्यनाथ हे नाव मर्यादित चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करू शकतं, परंतु देशाचं नेतृत्व करायचं असेल तर नरेंद्र मोदीच हवेत हे सर्वच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही माहीत आहे. जर का त्या पद्धतीनं झालं असतं तर नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सुद्धा नरेंद्र मोदींना नितीन गडकरी उजवे ठरतात. कारण ते RSSच्या अत्यंत जवळचे आहेत. कामाचा त्यांचा आलेख बघितला तर तो अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट ठरतात, परंतु तसं होताना दिसते का? तर नाही. कारण सद्यस्थितीला नरेंद्र मोदींसारखा स्टार प्रचारक, नरेंद्र मोदींसारखा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्लुअन्स करणारा नेता, वक्ता आज भारतीय जनता पार्टीत दुसरा कोणीही नाही. हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनासुद्धा माहीत आहे आणि त्यामुळं त्यांनासुद्धा आपल्या क्षमता माहीत आहेत आणि त्यामुळं योगी आदित्यनाथ कधीही नरेंद्र मोदीची स्पर्धा करायला जात नाहीत. राहिला विषय मग नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथांची स्पर्धा करायला जात आहेत का? तर हे सुद्धा नाही. कारण नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी ही एका वेगळ्याच पद्धतीनं ह्या पक्षाची जडणघडण झालेली आहे.
जर का भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्याच नेतृत्वावरती संशय घेतला असता, स्वतःचंच खच्चीकरण केलं असतं, तर सद्यस्थितीला भारतीय जनता पार्टी, जो की एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार निवडून आले होते, तो पक्ष आज सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवतोय आणि बहुमतामध्ये दिसतोय. हे बहुमत, ही सत्ता त्या ठिकाणी आली नसती, कारण त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये एकीनं काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी एका परिवाराप्रमाणे काम करतोय आणि त्यामुळं नरेंद्र मोदी कधीही योगी आदित्यनाथ यांना पर्याय त्या ठिकाणी शोधणार नाहीत. कारण त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ ज्यांनी गुन्हेगारी करण्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आळा घातलेला आहे. पुढची 5 वर्ष उत्तर प्रदेशसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्या ठिकाणी नवनवीन गुंतवणूक आणणे, त्या ठिकाणचा विकास करणे, डेव्हलपमेंट करणे, जे की उत्तर प्रदेशमधील जी तरुणांची गर्दी आहे ती राज्य सोडून जाणार नाहीत, हेच त्या ठिकाणी योगी आदित्यनाथाचं विजन आहे. आणि त्यामुळं सद्यस्थितीला अत्यंत महत्त्वाच्या क्षणी जर का मुख्यमंत्री बदलला, तर त्या ठिकाणी लोकसभेला 80 सीट्स आहेत. त्या 80 सीटवरती थेट भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदीला फटका बसू शकतो. आणि त्यामुळं अशा पद्धतीचं कोणतंही कुरघोडीचं राजकारण त्या ठिकाणी होणार नाही. जर झालं असतं तर ते केव्हा झालं असतं, आणि तसं झालं असतं तर नरेंद्र मोदी यांना उजवे असणारे लालकृष्ण अडवाणी असतील, त्याचबरोबर मुरली मनोहर जोशी असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी नितीन गडकरी असतील, यांनी नरेंद्र मोदींनाच त्या ठिकाणी साडी केलं असतं. तशा पद्धतीचं राजकारण होताना सद्यस्थितीला दिसत नाही. त्यामुळे योगी आदित्यनाथ हेच उत्तर प्रदेशचे अपकमिंग, जर का बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये आली, तर योगी आदित्यनाथ हेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री राहतील, एवढं नक्की. धन्यवाद.